नेक्स्ट, द मॅनिफेस्टिंग एनव्हलप. ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की विचारांची ऊर्जा ही इतकी जबरदस्त असते की ती ऊर्जा जर आपण पैशावरती विशिष्ट प्रकाराने जर टाकू शकलो, म्हणजे पैशाच्या बाबतीत विशिष्ट प्रकाराने विचार करू शकलो, तर आपल्या बाबतीत पैसा फार चमत्कार घडवून आणू शकतो. द मॅनिफेस्टिंग एनव्हलप मध्ये ही मेथड अशी सांगते की समजा तुम्हाला एखादी गोष्ट ठराविक पिरियडमध्ये घ्यायची आहे. बाबा तुम्हाला एखादा मोबाईलचा हँडसेट घ्यायचा आहे, कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, व्हॉटएव्हर, पण सुरुवात एखाद्या छोट्या गोष्टीपासून करूया की बाबा मोबाईलचा हँडसेट घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, ही मेथड वापरण्यासाठी एक एनव्हलप घ्यायचा आहे, एक लिफाफा घ्यायचा आहे आणि त्या लिफाफ्यावरती तुमची इच्छा जी आहे ती लिहायची आहे. अमुक अमुक ही कंपनीचा मोबाईल, मॉडेल वगैरे जे असेल ते तुम्ही सगळे त्या एनव्हलपवरती लिहा. आणि त्या दिवशी तुम्हाला एखादा लकी असेल तो दिवस घ्या, बाबा मला गुरुवार चांगला असतो, शनिवार चांगला असतो, व्हॉटएव्हर. तर त्या दिवशी आठवड्यातल्या तुम्हाला शक्य असेल तितकी रक्कम त्या एनव्हलपमध्ये ठेवायची. तुम्ही ठेवत असणारी रक्कम आणि ॲक्च्युली तुम्ही जी परचेस करणार आहे, विकत घेणार आहे, ती त्या गोष्टीची किंमत याच्यामध्ये कुठं रिलेशन लावू नका. मोबाईल 20,000चा आणि यात 50 रुपये कसं ठेवू, अजिबात असला विचार करायचा नाही. जेवढे कम्फर्टेबली तुम्ही त्या एनव्हलपमध्ये ठेवू शकता तेवढे पैसे त्या एनव्हलपमध्ये ठेवायचे आणि एनव्हलपवरती लिहायचं आहे तारीख आणि जमा केलेली रक्कम. तारीख आणि रक्कम. पुढच्या आठवड्यामध्ये याच दिवशी, म्हणजे गुरुवारी ठेवले समजा, पुढच्या गुरुवारी पुन्हा आपल्याला शक्य असतील तितके पैसे त्या एनव्हलपमध्ये ठेवायचे आहेत. बघा, हे पैसे आपण बाजूला काढत असताना आपण त्याच्याबद्दल हा विचार करत असतो अजाणतेपणी, कळत न कळत, की हे पैसे मी कशासाठी बाजूला ठेवतोय. पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्य असेल तितकी रक्कम त्या एनव्हलपमध्ये ठेवा. त्या एनव्हलपवरती लिहा तारीख, ठेवलेली रक्कम आणि एकूण झालेली रक्कम. हे तुम्ही टोटल करून लिहायचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या मित्रानं सगळ्यात पहिली गोष्ट, म्हणजे ज्यावेळी मी ही मेथड शिकलो त्यावेळी माझ्या मित्राला सांगितली आणि त्यानं सगळ्यात पहिली गोष्ट ह्या मेथडनी घेतली ती म्हणजे लॅपटॉप त्याचा. त्यामुळे तुम्ही सुद्धा आज हे चालू करायला हरकत नाही, काही लागणार नाही. एक लिफाफा घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुमची एक छोटीशी इच्छा लिहायची आहे की तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर, आणि त्याच्यामध्ये शक्य असेल तितकी रक्कम आठवड्याला डिपॉझिट करायची आहे. फारसे आठवडे तुम्हाला वाट बघायला लागत नाही, पटकन ती रक्कम तुमच्या त्या एनव्हलपमधल्या पैशातूनच घेतली जाईल. नेक्स्ट, क्रिएटिंग द अबंडन्स चेक अशी पुढची मेथड आहे. म्हणजे तुम्ही सिक्रेट ही मूवी जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये एक टीचर आहेत, त्यांचं नाव जॅक कॅनफिल्ड. त्यांनी एका ठराविक पिरियडमध्ये, एका ठराविक ड्युरेशनमध्ये एक ठराविक रक्कम कशी आकर्षित केली, ठराविक पैसा कसा आकर्षित केला, याच्याबद्दल एक मनोरंजक, एक इंटरेस्टिंग त्यांची स्टोरी सांगितली आहे. ते मी थोडीशी सांगतो, ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी. जॅक कॅनफिल्ड यांचं काही वर्षापूर्वी वार्षिक उत्पन्न होतं $8,000, म्हणजे आपण 4 लाख रुपये म्हणूया, 3.5-4 लाख रुपये. तर $8,000 इतकं वार्षिक उत्पन्न होतं. त्यांना असं वाटलं की मी हे शिकवतो, माझं उत्पन्न कमीत कमी $1,00,000 तरी पाहिजे, असं काहीतरी आपण एक टेक्निक डिझाईन करूया. त्यांना वर्षाला $1,00,000 मिळवायचे होते. त्यांनी काय केलं, एक नोट घेतली $1ची आणि त्या $1च्या नोटेला $1,00,000ची नोट तयार केली. म्हणजे एकावरती 5 शून्य दिल्या आणि ती $1,00,000ची नोट तयार केली. आणि ती नोट त्यांनी बेडरूममध्ये छताला चिकटवून ठेवली. ज्या ज्यावेळी म्हणून ते झोपायचे त्यावेळी त्या नोटेकडे बघत 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 झोपायचे आणि म्हणायचे मी वर्षाला $1,00,000 कमवायला लागलेलो आहे. त्यानंतर झोपायचे. उठल्यानंतर काही वेळ ते तशाच अवस्थेत पडून राहायचे आणि त्या नोटेकडे बघत बघत म्हणायचे मी वर्षाला $1,00,000 कमवायला लागलेलो आहे. बघा किती साधा आहे. फक्त ही ऊर्जा, विचार निर्माण करायचे की मी वर्षाला $1,00,000 कमवायला लागलेलो आहे. आणि ही विचाराची ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी एक साधन तयार केलं होतं, ती म्हणजे नोट. त्यावर्षी बरेच चमत्कार घडले आणि त्यांनी अगदी $1,00,000 नसले तरी 93,000च्या आसपास डॉलर्स कमवले. $8,000 वरून $93,000 पर्यंत त्यांनी उडी घेतली होती आणि त्याचं सगळं श्रेय त्यांनी त्या नोटेला दिलं. त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं तुम्ही जर $1,00,000 कमवू शकता तर
सॉरी $1,00,000 कमवू शकता तर $10,00,000 कमवू शकता का? त्यांनी म्हटलं का नाही, प्रयत्न करून बघूया. त्यांनी $10,00,000 कमवण्यासाठी पण हीच मेथड वापरली आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी $10,00,000 कमवले. आश्चर्य आहे ना. हीच मेथड मी तुम्हाला सांगतोय थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. अनेक सिक्रेट शिकवणाऱ्या टीचर्सनी ही मेथड वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केली. मला जी मेथड आवडली ती मेथड मी तुम्हाला सांगतोय. क्रिएट ॲन अबंडन्स चेक. म्हणजे पैशासाठी एक चेक तयार करा. ही मेथड कधी वापरायची आहे? तुम्हाला जर ठराविक काळामध्ये ठराविक रक्कम जर आकर्षित करायची असेल तर ही मेथड तुम्ही वापरायची आहे. पण ते ड्युरेशन आणि ती घेतलेली रक्कम ही स्वतःला पटणारी असावी. म्हणजे काही जण विनाकारण अवास्तव काहीतरी फिगर घेण्याची शक्यता आहे की मला 1 आठवड्यामध्ये ₹1 कोटी मिळू देत, ह्याच्यासाठी मी करतो. नको. तुमच्या मनाला जे पटेल तितका त्याला काळ द्या आणि तुमच्या मनाला जितकी पटेल तितकी रक्कम तुम्ही या चेकवरती लिहायची. तुम्ही एक चेक तयार करायचा असा. नोट घ्यायची नाही, नोट घेतली तरी चालेल, पण मी रिकमेंड करतो तुम्ही एक चेक घ्या आणि या चेकवरती तुम्हाला जे काही पाहिजेत ते डिटेल्स इथं भरा. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटच्या ठिकाणी तारीख टाका, बाबा अमुक अमुक तारीख, 1 वर्षानंतरची तारीख टाका, 6 महिन्यानंतरची तारीख टाका. त्यानंतर पेच्या ठिकाणी आपलं नाव लिहा. रुपीज किती, बाबा मला एक कम्फर्टेबल किती, 6 महिन्यामध्ये मला ₹5,00,000 मिळवले पाहिजेत. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला कम्फर्ट वाटत असेल तर ते घ्या. त्यानंतर इथं आकड्यामध्ये ती रक्कम लिहा आणि सहीच्या ठिकाणी काय करू असं जर प्रॉब्लेम असेल तर एखादा स्माइली फेस काढला तरी हरकत नाही. म्हणजे सही कुणाची करू, एखादा हसरा चेहरा काढा. आणि हा चेक नेहमी तुमच्याबरोबर असू दे, तुमच्या समोर असू दे, तुमच्या पाकिटामध्ये असू दे, जिथं तुम्ही बसता त्या टेबलवरती असू दे, तुमच्या बेडरूममध्ये असू दे, ज्या ठिकाणी तुमचा नेहमी वावर आहे. तुमच्या डेस्कटॉपचा वॉलपेपर म्हणून असला तरी चालेल, त्याची एखादी सॉफ्ट कॉपी किंवा त्याचं एखादं जर तुम्ही स्कॅन करून तुमच्या कम्प्युटरवरती पण लावून ठेवू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही नेहमी असता त्या ठिकाणी हा चेक ठेवायचा आहे. आणि या चेककडे बघून नेहमी ही ऊर्जा निर्माण करायची आहे की या तारखेपर्यंत मी अमुक अमुक इतकी रक्कम मिळवलेली आहे. हा विचार वारंवार करायचा त्या चेककडे बघून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फार चमत्कार घडतात बरं का या चेकने. पण एकच अट आहे, तुम्हाला पटणारी रक्कम घ्या आणि पटणारा टाईम ड्युरेशन घ्यायचा आहे. ओके. अचानक 100 पट वगैरे असं काही घेत बसू नका. आता बरेच जण मला विचारतात, आमच्या बँकेच्या चेकबुकमधला चेक चालेल? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण बेसिकली ही जी काही पद्धत आहे ही पद्धत आपल्या विचारांच्या ऊर्जेवरती काम करत असल्यामुळं प्युअर ऊर्जा बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या चेकबुकमधला चेक बघून जर तुम्हाला एखादा तुंबलेला हप्ता आठवायला लागला किंवा विनाकारण त्या मॅनेजरचा चेहरा त्या चेकमध्ये दिसायला लागला, आपले विचार चालू होतात माहिती आहे ना. 10 तारखेला होम लोनचा चेक टाकलाय, किती बॅलन्स आहे बघायला पाहिजे, आता काय कुठनं पैशाची जुळणी करायची वगैरे वगैरे सगळे ते चेक बघून हेच चालू होईल. मेन उद्देश राहिला बाजूलाच, पण बाकीचंच सगळं चालू होईल. म्हणून मी रिकमेंड करतो की कुणाला जर हा चेक पाहिजे असेल तर मी स्पेशल हा चेक डिझाईन केलेला आहे जर कुणाला पाहिजे असेल तर. आणि हा स्टिकरच्या स्वरूपात आहे. आणि बरेच जण काय करतात, भावनेच्या भरात लेक्चर वगैरे ऐकून जातात, घरात जाऊन चेक भरतात आणि वरती छताला लावून चिकटवतात आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, मला सांगतात बरेच जण, सर दिसतच नाही होते यावर काय लिहिले ते. अगोदर लक्षातच आलेलं नसतं. म्हणून एक बऱ्यापैकी मोठ्या साईजचा चेक आपण डिझाईन केला आहे, त्याच्यावरती तुम्ही स्केच पेननी डिटेल्स भरू शकता आणि म्हणजे मोठ्या अक्षरात, बोल्ड अक्षरात, आणि तुम्हाला ज्या ठिकाणी कम्फर्टेबल असेल त्या ठिकाणी तो चिकटवू शकता. असा स्टिकरच्या स्वरूपात आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर बाहेर तो चेक तुम्हाला अवेलेबल होईल. तुमच्या बँकेच्या चेकबुकमधला चेक असेल तरीसुद्धा चालेल. तुमच्या पाकिटामध्ये नेहमी हा चेक पाहिजे, तुमच्या बरोबर नेहमी हा चेक पाहिजे. नेहमी तुमची ही ऊर्जा तुम्ही निर्माण केली पाहिजे. नेक्स्ट.